नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वात महत्त्वाची व राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची असणारी दहिगाव ग्रामपंचायत आहे। या दहिगाव गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले। यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची रथातून भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली। यावेळी रमजान ईदचे औचित्य साधून अनेक मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, आमदार प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहिगाव येथील भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक मेजर सागर पाटील यांनी केले। आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले, जय हिंद। आज दहिगाव नगरीमध्ये आज या शुभमंगल प्रसंगी दहिगाव भारतीय जनता पार्टी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आरोग्यदूत आमदार माननीय श्री रामभाऊ सातपुते, आपल्या जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष आदरणीय बाजीराव काटकर, आपल्या युवा संघटनेचे युवा संघटनेचे अध्यक्ष पूर्ण आता इथं सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही, त्यामुळं व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचे मी दहिगाव भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो। भारताच्या आणि संपूर्ण महाराष्ट्र किंवा आपल्या तालुक्याच्या राजकारणात एक नवीन पर्व सुरू झालेला आहे। एक आमदार काय असतो हे सर्व देशात आता पसरू लागला आहे। आपल्या देशात भारतीय जनता पार्टीचे ज्याप्रमाणे कार्य चालू आहे त्याला उद्देशून एक हरलेला आमदार असून सुद्धा काम कशा प्रकारे केलं जातं। आदरणीय पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता आहे, हार नहीं मानूंगा, ठार नहीं मानूंगा, रार नहीं ठाऊंगा, काल के कपाल पे लिखता हूं, मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं। हे गीत कोणतं आहे? हे विकासाचं गीत आहे। विकास प्रत्यक्षात प्रत्येक ठिकाणी चालू आहे। विरोधक टीका करतात, हे म्हणतात जुमलेबाजी आहे, पण तुम्ही प्रत्येक गावात शाखेचं उद्घाटन झालं आणि कशा प्रकारे कोट्यावधी निधी दिला ते सगळ्यांनी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे। आज मी भारतीय जनता पार्टीच्या शाखा व इतर सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगेन की आपला एकच लक्ष आहे, आदरणीय रामभाऊ सातपुते यांना विजयी करून विधानसभेत पाठवायचं आहे। लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे। आपल्यावर टीका होतील, आपल्याला घाबरवलं जाईल, पण आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून इथं काम करायचंय। त्यासाठी एक मी पुन्हा अटल बिहारी वाजपेयीची एक ओळख कवितेचा एक उल्लेख करतो, कदम मिलाकर चलना होगा, बाधाएं आती आए, ये प्रलय की घोर घटाए, सर पर बरसे यदि ज्वालाए, पांव के नीचे अंगारे, निजातों में हंसते हंसते आग लगाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करायचंय। कोणत्याही भीतीला, कोणत्याही अफवेला बळी न पडता। कार्यकर्त्यांना भीती होती, पण भाऊंनी सांगितलंय कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही। भाऊंनी आपल्याला वचन दिलेलं आहे। आज या मंचावरून मी सांगतो, आज सर्व सिस्टम त्यांच्याकडे आहे, सर्व पद त्यांच्याकडे आहेत, खासदार त्यांच्याकडे आहे, 2 आमदार त्यांच्याकडे आहेत, पण काम कुठं चालू आहे? काम कोण करत आहे? छावा पिक्चर आला त्याच्यातला एक डायलॉग आहे, हाथी घोड़े तोप फौज सारी तेरी, लेकिन बीजेपी का मेरा राम राजा अभी सब बेबारी। शेवटी मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। टाइम कमी आहे, मान्यवरांना बोलायचे विकास कामाचे डिटेल आमचे
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदने साहेब व बाजीराव काटकर साहेब देतीलच. आता मी शेवटी जाता जाता एक सांगतो, कार्यकर्त्यांना बीजेपीच्या विचारसरणीमध्ये आणि अट्टीशक्तीमध्ये काम करण्यासाठी आज दहेगाव बीजेपी तयार झालेली आहे. भारतीय जनता पार्टी कोई मायाजाल नहीं है, वो एक जीवित वास्तविकता है, हसीन हकीकत है और मैं उससे प्यार करता हूँ. मेरे लिए भारतीय जनता पार्टी को छोड़कर ना कोई दूसरी दुनिया है ना कोई स्वर्ग है. जीऊंगा तो इसी के लिए और मरूंगा तो भी इसी के लिए. जय हिंद, जय महाराष्ट्र.